43व्या वर्षी ठुलं म्हणजे त्या गड्याला 100 वर्ष आता घ्यावं नाही. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बांगला होतोय. दुकानाच्या उद्घाटनाला जर ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होते. आणि जर लग्नाला ठुलं बाकीच्या इथं तुम्ही घरी गेलो करा. फक्त गलांडी पडलं जोतीत एक वाक्य सांगतो ऐका. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात आणि जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. आणि देव एकालाच एक गोष्ट देतो पुन्हा कुणाला देत नाही. हे कधी ध्यानात ठेवायचं. राजकारणाचा कोण अंबादास पाटलांना देईल किंवा गलांडे पाटलांना देईल तो दुसऱ्याला देणार नाही. या जगात किती भाषण करणारी झाली कितीही माईक तुटस्तावर भाषण करणारी माणसं झाली पण स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची तसे कपडे घालतील लोक तसा भाग पाहतील पण ते भाषण एकदा आणि एकदा बसलेल्या येण्यात सुद्धा रक्त सळसळलं पाहिजे असं भाषण. जाऊ द्या ती व्यक्ती महाराज अजून 10 वर्ष पाहिजेच होती महाराज. ते कुणालाही जमत नाही. एकदा दुसरं वाक्य आहे का हसत खेळत ठेवणारं भाषण आणि विरोधकाला हसायला सुद्धा लावणारं भाषण स्वर्गीय श्री विलासराव देशमुखांना तर कोणाला जमलं नाही. आणि दुसऱ्याच्या हृदयाचा छेद घेणार आणि गपक्यात खाली पाहायला लावणार आणि गपक्यात हसायला लावणार स्वर्गीय आर पाटलानंतर भाषण कुणाला जमलं नाही. सगळ्यांना हसून खेळून देव दाखवणार नारायणगिरी महाराजांनंतर अस्तित्व साधू टेम्पोनं झाले. टेम्पोनं साधू झाले. टेम्पोनं वैतागला का साधू. पण नारायणगिरी महाराजांनंतर साधू होणे नाही तसं पुन्हा होणे ना. एकदा उद्या तुम्ही म्हणाले इंद्रिकर साधू आहे तुम्ही भांडवीर तुम्हाला आमचे लफडे काय नाही. भाव पुढे महिला म्हणलं सासू मिली तुमची मिली सासू. तुम्ही म्हणाल बरं झालं लबाड बोलायचं नाही बरं का पटकन उत्तर द्या. तुमची सासू मिली तुमची सासू. आता पोरगी रडती सुन रडती दोघी सारख्या रडत्या का. मुलगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून आणि सून रडती सुटली म्हणून. शाळेतून पोरगा आलं का आई त्याच्या तोंडावरून हात फिरवते तो वात्सल्य भाव आहे आणि तो हात नावी फिरवतो त्याचा 50 रुपये भाव आहे. आई हात फिरवते नावी 50. नाव्याचा भाव वेगळा आहे. मांजर आपल्या पिलाला 7 घरं फिरून नेते पण पिलाला दाताचा धक्का लागत नाही. मांजर आपली पिलं 7 घरं घेऊन येते पण पिलाला धक्का लागत नाही. ध्यानात ठेवा. आणि त्याच दाताखाली मांजर उंदीर जगत नाही. कारण मांजर नेतानाचा भाव वेगळा आहे आणि उंदीर फाडतानाचा भाव वेगळा आहे. आज समाजाचा भाव वेगळा आहे. 10 वर्षापूर्वी पुढाऱ्या मागे हिंडणारी कार्यकर्ते आणि आता हिंडणारे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 10 वर्षापूर्वी निष्ठावंत कार्यकर्ते होते. काम नाही झालं तरी चालेल पण आपला माणूस कमी पडता कामा नाही. आज तसं नाही आहे. आज काम जर झालं नाही पक्ष बदलला. आता जर एखाद्या सरपंचाला फोन आला माझी मुलगी आलेली तो जर म्हणला सकाळी पाहू तर तो फोन करणारा काय म्हणतो म्हणजे कोण शिकवत 6 वर्ष तुझ्या मागे इकडं छुटे होतो का नाही दुसऱ्या पक्षात. आता निष्ठा नाहीये. निष्ठा निष्ठी निष्ठा नाही. जुने म्हातारे होते मेले महाराज पण पक्षातून एक कुटुंब दुसरीकडे गेले नाही. जुने म्हातारे होते मेले काय म्हातारे पण पक्ष बदलवला नाही आणि मेले पण पक्ष जरी बदलला व्यक्तीचा पिछाच वाढला नाही. तोच माणूस आता नाही. आता झाकली सवाला काय. आता इथून पुढे तर काय होईल सांगता येत नाही. हो मग
मग गलांडे पाटलांच्या अभिष्टचिंतनाला कीर्तनाला सुरुवात. त्या कुटुंबाला त्यांच्या परिसराला सगळे स्टेजवर उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद अध्यक्षबाई सगळ्यांना धन्यवाद. आणि या कुटुंबाला परमेश्वर उदंड आयुष्य देव. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. ही कार्यकर्त्यांचं कौतुक करावं. कार्यकर्त्यांना धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनातले 1-2 मुद्दे मी फक्त तुमच्यापुढे स्पष्ट मांडणार आहे. सगळे राजकारणी लोक शिकलेली लोक नीट ऐकतात. काही गोष्टीचं कुणूनही नाही झालं तर कीर्तनातून समाज प्रबोधन होणं ही काळाची. आता एक गावातले ग्रामसेवक पोलीस पाटील आणि गावातले पुढारी, तुम्हाला माझं कीर्तन पटलं का हा म्हणायचे, नाही तर नाही म्हणायचे. या लोकांनी गावात एक अशी जागृती केली पाहिजे आता की तुम्ही मतदान कुणालाही करा तर ते 100% व्हायला पाहिजे. तुम्ही हा म्हणाले तर नाही, कुणालाही करा. ते देशातला काही सबंध नाही. आपलं क्षेत्र वेगळं आहे, ते क्षेत्र वेगळं आहे, पण 100% व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? लोकांना अजून मतदानाचं महत्वच कळलं नाही. याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? हे कळलं काळाची. तुम्ही वेळ घालू नका. माझ्या मतदानाच्या दिवशी दिवस जाईल असं नाही. 7:30 जा तुम्ही, 7:45 मोकळे व्हा. पण लोकशाहीने दिलेला अधिकार प्रत्येक नागरिकांना बजावलाच पाहिजे. याचं तुमचं मत काय? तो 18चा असो, आता 98चा असो. 98लाही अधिकार आहे आणि 18लाही. पण पाया पुढे सांगतो आजच्या कीर्तनात गलांडे पाटलांच्या अभिष्टचिंतनाला, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराला तुम्ही मुकू नका. यावर तुमचं मत का? करा तुम्ही स्वाभिमान करा. तुम्ही कुणाच्या गाडीवर जाऊ नका, कुणाचा रुपया घेऊ नका. पायी जा, स्वतःच्या गाडीवर जा, योग्य व्यक्तीचं बटन लावा आणि इज्जतीत घरी या. कोणाचा रुपया घेऊ नका. 5 वर्ष तुम्हाला कोणालाही प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुम्ही काय विचारते? आणि आज ही सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. त्याचे लोकांना पटलं पाहिजे. आता अंबादास पाटील गलांडे पाटील वाढदिवसांना इथून पुढे कीर्तन तर तुम्ही छुटाल, पण मी माझे 1-2 वाक्य ऐका. कीर्तनाला अजून तुम्ही वाढदिवसाला 2 गोष्टीची जोड द्यायचा. बाई आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाई आहे. ग्रामीण भागातल्या महिलांचं निरागे बघा, ग्रामीण भागातल्या महिलांचं, विशेषतः शेतकऱ्यांच्या कुटुंबातलं महिला निरागा हिमोग्लोबिन टेस्ट व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? आपले मुद्दे व्हीआयपी असतात. आपले मुद्दे असे वाचलेले मुद्दे नसतात, व्हीआयपी मुद्दे असतात. मतदानाचा मुद्दा व्हीआयपी का साधा? दुसरा मुद्दा जेवढे लोक राजकारणी लोक वाढदिवस करतील, वाढदिवस आता हे कीर्तन वगैरे ठेवलंय चांगलंय, हे कार्यकर्ते ठेवलंय. तुम्ही हलकष्ट ठेवू नका, लावण्या ठेवू नका. मग तुम्ही काय करा, झोपडपट्टीतल्या गरीबाच्या स्त्रीचं सुद्धा हिमोग्लोबिन टेस्ट करणं आज गरजेचं आहे. कारण आज सगळ्यात जास्त कष्ट आमची शेतकऱ्याची माहिती रक्तदान नाही, चेकिंग. आणि हे चेकिंग करणं का गरजेचं आहे तर आमची शेतकऱ्याची बाई 99% संसाराचा गाडा चालवते, पण परिस्थिती नसल्यामुळे ती तिचा आजार कोणाला सांगू शकत नाही. काय म्हणते बिचारी 10 रुपये किलो तर कापूस असते. तिच्या मुलाची फी भरायची आहे. 15वी 6वीच्या 12वीच्या पोराची परीक्षा आली, महिन्यावर तिच्या 10वीच्या पोराची परीक्षा आली. तिला सकाळी उठून डबा करून द्यायचा आहे. तिला मणक्याचा त्रास आहे, पण नवऱ्याच्या परिस्थितीमुळे ती तो आजार अंगावर काय ते सांगत नाही. अशा 40% महिला आहेत का नाही बोला शेतकऱ्याच्या घरात. अजून ती काळाची गरज आहे. पहिला मुद्दा, राजकीय लोकांनी वाढदिवसाला हा मुद्दा पाळला पाहिजे. 1, मतदानाचं महत्व पटवून दिलं पाहिजे. 2, महिलांचं हिमोग्लोबिन टेस्ट केलं पाहिजे. 3, आजही आमच्या ग्रामीण भागात हुशार मुली नाही असं नाही. कापूस घेणाऱ्या शेतकऱ्याची
मुलगी 12वीला पहिली येते की नाही बोला. भांडे घासणारीची मुलगी कराट्यामध्ये जाते की नाही बा. पण आमच्या खेड्यातल्या मुलींना एक विद्वान डॉक्टर बोलून या मुलींच्या आरोग्याच्या काळजीविषयी महिन्यातून एकदा शिबिर घेतलं पाहिजे. एक विद्वान डॉक्टर बनवलं पाहिजे. आणि आमच्या खेड्यातल्या मुलींना आरोग्याची काळजी करून देण्यासाठी एक शिबिर घेणं काळाची. तुम्ही हा म्हणाल तर नाही म्हणा. चौथं वाक्य, अजून झोपडीत पोरगा हुशार जन्माला आला नाही असं नाही. अजून मजुरीला जाणारा तर शेळ्या वळणाचा मुलगा 10वीला 92% मार्क पाडतो आहे का नाही बोला. मग आमच्या पोरांना MPSC देता येत नाही, UPSC देता येत नाही, मिलिटरी जाता येत नाही. याला एकमेव कारण आमच्या पोरांना 10वी नंतर काय आणि 12वी नंतर काय याची गाईडलाईनच नाही. आमचा पोरगा धडधडीत 82% मार्क पडतो 10वीला झोपडीतला आणि तो वैजापूरला जातो, रांगेत उभा राहतो. तो सायन्सचा पोरगा गावाचा आहे. 82% मार्क म्हणलं तो सायन्स आहे गावाचा आहे. सायन्स आहे. त्याला 2 जण भेटतात. अरे आम्ही आतल्या ऍडमिशन घेतलंय. घेऊन टाक, एकत्र येऊन एकत्र जाऊ. रोज यायचं रोज जायचंय. त्या पोराची आजची कॅपॅसिटी आहे का नाही. तो सायन्सला आहे. सायन्सच्या पुढचा पोरगा आहे तो. पण तो आतला ऍडमिशन घेतो का. त्याला मार्गदर्शनच नाही. प्रत्येक शाळेमधून एकदा महिन्या 2 महिन्यातून 10वी 12वीच्या पोरांना पुढे काय याचं मार्गदर्शन व्हायला पाहिजे.